नमस्कार, मोनाच्या दुनियेमध्ये आपल्या सगळ्याचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ब्रोकली टिक्की। आजची रेसिपी थोडी आपली अनोखी आहे। थंडीचा सीझन आहे, आरामात ब्रोकली आणि ओला वाटाणा अवेलेबल आहे। तर जास्त वेळ न लावता आज आपण ब्रोकली टिक्की कशी बनवणार आहेत ते जाणून घेणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला एक ब्रोकली लागणार आहे, 3 ते 4 बटाटे लागणार आहेत आणि 1 ते 2 वाटी ओला वाटाणा लागणार आहे। हे तिन्ही पदार्थ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि यांना मी पुढील 10 मिनिटांसाठी फुल गॅसवरती स्टीम करण्यासाठी सोडून देणार आहे। 10 मिनिटांनंतर आपण उघडून बघूयात, चेक करूयात। बटाटाही स्टीम झालेला आहे, वाटाणाही स्टीम झालेला आहे आणि ब्रोकलीही आरामात अलगद तुटत आहे, म्हणजे स्टीम झालेली आहे। हे आता आपण गॅसवरून खाली ठेवूया आणि 5 मिनिटांसाठी थंड होण्यासाठी सोडून देऊयात। हे थंड होत आहे तोपर्यंत आपला छोटासा चटरपटर मसाला तयार करून घेऊयात। थंड झाल्यानंतर ब्रोकली आणि बटाटा मी खिसणीच्या साहाय्याने क्रश केलेला आहे, म्हणजे खिसून घेतलेला आहे आणि वाटाणा मी हातानेच क्रश केलेला आहे। बघू शकता, बटाटा खिसलेला आहे, त्याच्यानंतर वाटाणा मी हातानेच आरामात क्रश होतो। वाटाणा हातानेच क्रश करावा। आज आपण हराभरा कबाब म्हणजेच वाटाणा आणि ब्रोकली टिक्की बनवणार आहोत। हे तिन्ही पदार्थ आता आपण एकजीव करून घेऊयात आणि याच्यामध्ये मिरची, अद्रक, लसूण, जिरा आणि राई याचा थोडासा तेलामध्ये गरम तडका करून या मिश्रणामध्ये टाकूया। मिरची गरम केल्यानंतर टिक्की खाताना आपल्याला मिरचीचा कच्चा स्वाद येत नाही, याच्यासाठी आपण हे थोडीशी प्रोसेस करत आहोत। तडका टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये रोस्टेड जिरा पावडर 1 चम्मच, चवीनुसार नमक 1 चम्मच, धनिया पावडर 1 चम्मच आणि दालचिनी, काळी मिरी थोडंसं पूड, त्याच्यानंतर हाताने क्रश करून आपण अजवाईन टाकणार आहोत। याचाही फ्लेवर खूप छान येतो आणि पचनासाठी आसान होते। त्याच्यानंतर आपण कॅच का चाट मसाला टाकणार आहोत थोडासा चवीसाठी, अर्ध लिंबू पिळून घेणार आहोत आणि हे मिश्रण पुन्हा आपण एकजीव करून आपल्याला हव्या त्या आकारामध्ये टिक्किया बनवून घेणार आहोत। हे मिश्रण खूप सॉफ्ट असते, फ्राय करताना आपल्याकडून तुटणार नाही, याच्यासाठी याची थिकनेस थोडीशी जाड ठेवा आणि पॅन मध्ये थोडंसं तेल किंवा साजूक तूप घालून दोन्ही बाजूने हलकं ब्राउनिश होईपर्यंत फ्राय करून घ्या। दही किंवा टोमॅटो केचप याच्याबरोबर आपण हे टिक्की एन्जॉय करू शकता। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा माझ्या चॅनलला अवश्य भेट द्या। रेसिपी आवडली असेल तर छोटंसं लाईक करा। भेटूया पुढील नवीन व्हिडिओ बरोबर,